लागत आहे ना पोराय हो. आपल्या संतोष भैयाचं घर उन्हात आहे. आपल्याला न्याय दिवस तर ऊन वारा पाऊस सहन करायचा, डगायचं नाही. स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांना विनम्र अभिवादन करतो. सोमनाथजी सूर्यवंशी यांनाही विनम्र अभिवादन करतो. मी सगळेच बोलले त्यामुळं जास्तीचं बोलत नाही. माझी तब्येत पण खराब आहे, परंतु माझ्या वेदनेपेक्षा संतोष भैयाच्या कुटुंबाच्या वेदना ह्या माझ्यासाठी जास्त महत्त्वाच्या आहेत. म्हणून आपण समाजासोबत राहिलं पाहिजे. मानपान सोडून आपण लढलं पाहिजे, समाजासोबत उभा राहिलं पाहिजे. म्हणून प्रत्येक मोर्चात मला जसं जसं जमल तसं तसं चालतो आणि येतोय. संतोष भैयाच्या बद्दल आज एक माहिती आली की सगळ्या आरोपींवरती मोका लागलाय. पण जर खंडणीतल्या आरोपींवर मोका लागला नसला तर हा मोका आम्हाला मान्य नाही. जितके आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींवरती मोका आणि जे खंडणीतले आरोपी आहेत, जे खुनातले आहेत, हे दोन्ही एकच. हे वेगळे नाही आहेत. यांना सगळ्यांना 302 मध्ये घेतलं पाहिजे. पुन्हा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्याला धाराशिवच्या नगरीतून सांगतो, सगळ्यांना 302 मध्ये घ्या. यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे. यातला एक जरी आरोपी सुटला तरी हे राज्य आम्ही त्या क्षणाला बंद पाडणार आहे, सोडणार नाहीत. अण्णा बोलता बोलता म्हणले याच्याहून हटवा, त्याच्याहून हटवा. ह्यो दुपाराच माणसं मारायला लागलाय आणि ह्यो जर याला अमुक पदावरून हटवलं नाही तर ह्यो सूर्य उगताच लोक मारील. अण्णा बरं, सकाळी मरून द्यायचे का इथून पुढे लोक आपले? आता तुम्ही नुसतं नक्त लावा, मग तुम्हाला कळन कसे कुत्र्यासारखे सालटे निघत अंगाचे. आता एवढं सोपं नाही. मुख्यमंत्री